राज्यात आतापर्यंत सरासरीच्या 123% पाऊस झाला असून पेरण्याही समाधानकारक झाल्या असल्याची माहिती कृषी विभागाने काल राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत दिली। राज्यात सर्वदूर पावसाची संततधार सुरू आहे। पश्चिम महाराष्ट्रातल्या जिल्ह्यांना पावसाने झोडपून काढलं आहे। राज्यात बहुतांश जलस्रोतांमधील पाणी पातळीत वाढ होत आहे। मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांपैकी एक असलेलं तांजा धरण पूर्ण क्षमतेने भरलं असून धरणाच्या 3 दरवाजातून 3314 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे। सांगली जिल्ह्यातल्या कृष्णा आणि वारणा दोन्ही नद्यांची पाणी पातळीही वाढली आहे। कोल्हापूर शहराला पाणी पुरवठा करणारा कळंबा तलाव पूर्ण क्षमतेने भरला आहे, तर दूधगंगा धरणाच्या पाणी पातळीत वाढ होत आहे। राधानगरी धरणही 93% भरलं आहे। जळगाव शहरातही सकाळपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक भागात पाणी साचलं आहे। गडचिरोली जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे भामरागड इथल्या पर्लकोटा नदीचं पाणी परिसरात भरल्याने वाहतुकीचे 11 मार्ग बंद झाले आहेत। त्यामुळे जवळपास 100 गावांचा संपर्क तुटला आहे। वर्धा जिल्ह्यातील धाम महाकाळी प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरला असून नदीकाठच्या गावांना सतर्कतेच्या सूचना प्रशासनाने दिल्या आहेत। वाशिम जिल्ह्यातील काटेपूर्णा धरण क्षेत्रात पाणीसाठा वाढला आहे। चंद्रपूर जिल्ह्यात आतापर्यंत 62% पावसाची नोंद झाली आहे। इराई नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्यामुळे जिल्ह्यातील काही भागात पाणी साचलं आहे, तर काटेपूर्णा नदी देखील दुथडी भरून वाहत आहे। गोंदिया जिल्ह्यात वैनगंगा नदी धोक्याच्या पातळीच्या वर वाहत आहे। याचा फटका नदीकाठच्या गावांना बसतो आहे। महाराष्ट्र मध्य प्रदेशला जोडणारा आंतरराज्यीय पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे। पालघर जिल्ह्यातही मुसळधार पावसामुळे सूर्या प्रकल्पातील धामणी धरण 80% भरलं आहे, तर कवडास धरणातूनही पाण्याचा विसर्ग सूर्या नदीत सुरू करण्यात आला आहे। नदीकाठच्या सुमारे 65हून अधिक गावांना सतर्कतेचा इशारा प्रशासनाने दिला आहे।